महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. एल्फिन्स्टन पुलाजवळच्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी होणार. MMRDA मार्फत होणार पुनर्वसन. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. फ्रान्ससोबतच्या संरक्षण करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार. दिल्ली संरक्षण विभागाची महत्त्वाची बैठक सुरू. सत्ताधारी मंत्र्यांसह राहुल गांधींसह इतर नेते उपस्थित. पहलगाम हल्ल्यानंतर घडामोडींना वेग. सापडला नाही असा एकही पाकिस्तानी नागरिक नाही. राज्यातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटली आहे. शिंदेंचे 107 पाक नागरिक असल्याच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्याकरता इतका वेळ कुठे असतो? धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरनं विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान. बैसरण खोऱ्यात दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते, मात्र स्थानिकांच्या गर्दीमुळे हल्ल्याचा कट हुकला. तर दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न, तर काश्मीरी जनतेने हल्ल्याविरोधात एकत्र येत निषेध केला. विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचं वक्तव्य. ईडीने स्वतःच कार्यालय जाळून घेतल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. हागीवरण विरोधकांचे सरकारला सवाल, तर कागदपत्र डिजिटल स्वरूपात सुरक्षित, ईडीचा दावा. केंद्राची जलजीवन मिशन योजना फेल, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दावा. दुष्काळाच्या मुद्द्यावरनं झिरवाळांची जलजीवन मिशन योजनेवर टीका. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ निर्दोष मुक्त कसे? अंजली दमानियांचा थेट सवाल. तर भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला दमानियांकडून उच्च न्यायालयात आव्हान. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 मध्ये सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर प्रकल्पातील दिरंगाईवरनं फडणवीसांचा महाविकास आघाडीवरही निशाणा.